नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे। मी प्रणव कांबळे। मी सध्या उभा आहे आझाद मैदान या ठिकाणी आणि आझाद मैदान या ठिकाणी जवळजवळ महाराष्ट्रातील सर्वच आंबेडकरी संघटना या जमलेल्या आहेत। कारण बिहारमधील महाबोधी विहार हा बौद्ध गया येथे जिथं भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थान आहे, जिथं त्यांना ज्ञान प्राप्ती झाली, त्या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे असं त्यांचं मत आहे आणि ते बौद्ध विहार हे मुक्त करावं आणि बौद्धांच्या ताब्यात द्यावं। आणि त्यामुळे आझाद मैदान या ठिकाणी आंबेडकरी समाजातील नेते असतील, बौद्ध समाजातील नेते असतील, हे मोठ्या संख्येने भर उन्हात जमलेले आहेत। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। या मोर्चाला काँग्रेसच्या खासदार वर्षाताई गायकवाड तसेच अनेक आंबेडकरी समाजातील राजेंद्र गवई असतील, तसेच जोगेंद्र कवाडे असतील, यांच्या पक्षाचे नेते असतील, हे सर्व मंडळी या ठिकाणी या मोर्चासाठी उपस्थित आहेत। रामदास आठवले यांच्या नेतृत्वात हा मोर्चा आझाद मैदान या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। तर अनेक वर्षापासून ही लढाई सुरू आहे। बिहार येथील बौद्ध गया येथील बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी अनेक वर्षापासून ही लढाई आंबेडकरी समाज असेल किंवा बौद्ध समाज असेल यांच्याकडून ही लढाई सुरू आहे। या संदर्भात आज आझाद मैदानात सगळे हे आंबेडकरी पक्ष एकत्र आलेले आहेत। वास्तविक पाहता आंबेडकरी पक्षांच्या युतीबाबत किंवा आंबेडकरी समाजाच्या एकीकरणाबाबत अनेक वेळा बोललं जातं, मात्र महाबोधी विहारचा विषय आहे म्हणून हा या ठिकाणी सर्व आंबेडकरी पक्ष एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रामदास आठवले यांनी खरं तर मागील 2 दिवसांपासून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना देखील या आंदोलनाची साथ दिली होती, मात्र त्यांनी या साथला नकारात्मक प्रतिसाद दिला। तसेच मात्र अनेक आंबेडकरी पक्ष या ठिकाणी जमलेले आहेत। आपण पाहिलं तर अनेक आंबेडकरवादी समाजातील नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील आझाद मैदान या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले। भर उन्हात हे आंदोलन सुरू आहे आणि मला वाटते अनेक वर्षांपासून हा लढा आंबेडकरी समाज असेल, बौद्ध समाज असेल, हा देत आलेला आहे आणि यावर आता सरकारकडून त्यांना काय उत्तर मिळतं किंवा बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांचं सरकार आहे, तसेच केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे आणि केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले हे काय पाठपुरावा करतात या गोष्टीकडे सर्वांचं लक्ष आहे। तसेच काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड या देखील संसदेत हा प्रश्न मांडणार आहेत असं त्यांनी मगाशी आपल्या प्रतिक्रियेत सांगितलं। याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला नक्की कळवा आणि माय महानगरला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॅमेरामॅन अजय सह मी प्रणव कांबळे, मुंबई।